आज आपण करणार आहोत पोटाला थंडावा देणारे अतिशय पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे लाडू. हे लाडू बनवण्यासाठी इथे आपण साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे, ना कोणत्या प्रकारचा पाक तयार केला आहे. त्यामुळे बनवायला अतिशय सोपे आहेत, झटपट बनून तयार होतात आणि हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. कारण मुगाची डाळ शरीराला थंडावा देणारी असते. मुगाची डाळ खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते, ॲसिडिटीचा त्रास कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो, वजन कमी करण्यासही मुगाची डाळ अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात रोज एक तरी मुगाच्या डाळीचा लाडू खाणं फायदेशीर ठरतं. आता हे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर सगळ्यात आधी लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. त्यासाठी बघा, इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. सारख्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. 2 चमचे मगजबी म्हणजेच टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा विलायची पावडर आणि 4 चमचे साजूक तूप घेतले. आता लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घालूयात मुगाची डाळ. मुगाची डाळ भाजण्याकरता यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तर लक्षात ठेवा, इथे मी वितळलेलं तूप घेतलेलं आहे, घट्टसर तूप नाही घेतलं. तर 2 चमचे तूप यामध्ये घालायचं आणि तुपावरती मुगाची डाळ मस्त अशी हलक्याशा तांबूस रंगावरती खरपूस आपल्याला भाजून घ्यायची. मुगाची डाळ भाजत असताना गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे मग मुगाची डाळ अगदी व्यवस्थित भाजली जाते. आणि डाळ व्यवस्थित भाजली की लाडूसुद्धा चवीला छान लागतात, मस्त खमंग लागतात, अजिबात कच्चट लागत नाही. तर सतत एकसारखं हलवत मंद ते मध्यम गॅसवरती डाळ मी हलक्याशा तांबूस रंगावरती छान खरपूस खमंग अशी भाजून घेतली. डाळ भाजलेल्याचा थोडासा सुगंध यायला लागला. डाळ एकसारखी चांगली भाजली की त्यानंतर डाळीला आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता काढून घ्यायचं आहे. आता डाळ संपूर्ण गार झाली की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. डाळ भाजताना आपण इथे तुपाचा वापर केलेला असल्यामुळे डाळ मस्त कुरकुरीत भाजते, त्यामुळे लाडू पौष्टिक तर होतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात. तर आता याला आपण आहे ना मिक्सरवर फिरून घेऊ. भाजलेली मुगाची डाळ मिक्सरवर फिरून घेतली आणि याची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. याला छान बारीक वाटून घ्यायचं. यामध्ये डाळीचे कण अजिबात शिल्लक राहता कामा नये. आता यानंतर पुन्हा एकदा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप. त्यानंतर घालूयात 2 चमचे मगजबी म्हणजेच टरबूजाच्या बिया. यासुद्धा खायला थंड असतात. उन्हामुळे होणारा मायग्रेनचा त्रास कमी होण्याकरता यामुळे मदत होते. टरबूजाच्या बिया मंद गॅसवरती छान फुलेस तोपर्यंत भाजून घेतल्या की आता यामध्ये घालूयात आपण मगाशी बारीक करून घेतलेल्या मुगाच्या डाळीचं पीठ. आता हे मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा आपल्याला एक 2 ते 3 मिनटासाठी यासोबत थोडंसं परतून घ्यायचं आहे. तुपावरती याला थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे मग लाडू चवीला चांगले लागतात. सुरुवातीलाच आपण मुगाची डाळ तुपावरती भाजून घेतलेली होती, त्यामुळे आता आपल्याला हे पीठ खूप जास्त भाजायची गरज लागत नाही. 2-3 मिनटं मंद गॅसवरती या पिठाला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी मुगाच्या डाळीचं पीठ हे असं तुपावर चांगलं भाजून घेतलं की लाडू चवीला आणखीन चांगले लागतात. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा साखरयुक्त विलायची पावडर. त्याचबरोबर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ फक्त यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा, खूप जास्त वेळ याला परतत बसायची गरज नाही. गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की इथे बघा, मी वाटीमध्ये 4 ते 5 चमचे दूध घेतलेलं आहे. थोडासा दुधाचा हबका या मिश्रणावरती मारायचा, म्हणजे मग आपले लाडू जे आहेत ते अगदी रव्याच्या लाडूप्रमाणे छान रवाळ दाणेदार बनून तयार होतात. आणि त्याचबरोबर यामध्ये जे मॉइश्चर तयार होतं त्यामुळे गूळसुद्धा व्यवस्थित यामध्ये वितळून एकजीव होतो. तर दुधाचा हबका मारायचा, याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर दुधाचा हबका मारल्यानंतर यामध्ये गुठळ्या झाल्यासारख्या तुम्हाला वाटत असतील, पण काहीच हरकत नाही. याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, मंद गॅसवरतीच याला 1 मिनिटभरासाठी हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ आणि मुगाच्या डाळीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता मी गॅसवरून कढई खाली उतरून घेतलेली आहे. आता ह्या मिश्रणाला थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. संपूर्ण गार करायचं नाही, तर हे थोडंसं कोमट असतानाच याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे मग यामध्ये तयार झालेल्या गुठळ्या मोडल्या जातील आणि त्याचबरोबर गूळ आणि मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा चांगलं एकजीव होईल. तर हे बघा, याला मी मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे आणि हे अगदी व्यवस्थित चांगलं मिक्स झालेलं आहे. आणि या मिश्रणाला बघा, बाइंडिंगसुद्धा यामुळे छान आलं आहे. यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे आणि हे मिश्रण मिक्सरवर फिरून घेतलं की यामध्ये तयार झालेल्या उष्णतेमुळे मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि म्हणून आपल्याला लाडूसुद्धा बांधायला सोपे जातात. तर आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर मगजबी. त्याचबरोबर थोडेसे बदामाचे काप मी यामध्ये घातलेले आहेत.
हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण लाडू खाताना हे दाताखाली आल्यानंतर त्याचा क्रंच खूप छान लागतो. तर हे बघा, सगळं मिश्रण मी व्यवस्थित चांगलं मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे. या स्टेजला जर का तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल, लाडू बांधता येत नसतील, तर अशा वेळेला थोडासा यावर दुधाचा हबका मारायचा किंवा 2-3 चमचे आणखीन तुम्ही यामध्ये तूप घालू शकता. तर हे बघा, हे मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. लाडूसुद्धा या मिश्रणाचे अगदी व्यवस्थित आपल्याला वळता येतात. आणि हे बघा, मस्त असा गोल गरगरीत मुगाच्या डाळीचा लाडू बनून इथे तयार झालेला आहे. हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत, कारण इथे आपण साखरेचा अजिबात पाक तयार केलेला नाही आहे. त्यामुळे पाक बिघडण्याची शक्यता नाही आणि लाडू खराब होण्याची भीतीसुद्धा नाही. घरातील लहान मुलं, आजारी व्यक्ती यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून देऊ शकता. त्याचबरोबर प्रवासामध्ये नेऊ शकता. बरेच दिवस व्यवस्थित टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. उन्हाळ्यामध्ये रोजच्या आहारात एक जरी लाडू तुम्ही खाल्ला तरीसुद्धा उन्हामुळे होणारा मायग्रेनचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर उन्हामुळे आलेला थकवा कमी होतो, कारण मुगाची डाळ ही शरीराला, पोटाला थंडावा देणारी असते. त्यामुळे हे असे मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा. त्याचबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.